नमस्कार. किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत ना मोदक. तर जेवढे हे दिसायला सुंदर आहेत ना तेवढे खायला देखील चविष्ट असे तयार होतात. विशेष म्हणजे ह्या मोदकांमध्ये पनीर, मावा किंवा तुपाचा एकही थेंब न वापरता किंवा बाइंडिंगसाठी ह्यामध्ये रव्याचा सुद्धा वापर केलेला नाही. असे हे मस्त मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे अगदी खव्याचे नव्हे तरी खव्याच्या चवीचे मस्त असे उत्कृष्ट मोदक कसे तयार करायचे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई छान अशी तापली आहे. त्यानंतर ह्यामध्ये आता टाकायचं आहे 1.5 वाटी साय मिक्स असलेलं दूध. तर तुम्ही इथं गाईचं दूध घेतलं ना तरी चालेल, तर मी इथं म्हशीच्या दुधापासून मोदक बनवत आहे. तर अशा पद्धतीने बघा मी इथं 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे आणि आता ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ देणार. तर इथं मी त्यानंतर बघा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. ओलं नारळ असताना त्याचा वरचा काळा भाग काढून सुरीने काप करून घेतले व मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फाईन बारीक करून घेतलेला हा ओल्या खोबऱ्याचा खिस मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. तर बघा दुधाला उकळी आल्यानंतर 1.5 वाटी दुधामध्ये मी आता हे 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खिस टाकून घेणार. तर हे मोदक बनवत असताना छान असा खोबऱ्याचा खिस हा फाईन बारीक करून घ्यायचा, जेणेकरून छान अशी या मोदकांची चव मस्त अशा खव्याच्या चवीचे हे मोदक लागतात. तर ही एक महत्त्वपूर्ण टीप आहे. खोबऱ्याचा खिस हा जाडसर असा राहू देऊ नये. त्यानंतर ह्यामध्ये टाकायची आहे अर्धी वाटी मिल्क पावडर, जेणेकरून ह्या मोदकांना अजूनही भन्नाट चव येते. तर ह्यामध्ये साधारण अर्धी वाटी मी मिल्क पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही 1 वाटी देखील ह्यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता. गॅस जरी मोठा ठेवला ना तर काही हरकत नाही, मात्र असं परतत राहायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे तळाशी लागणार नाही. व मिल्क पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये मिल्क पावडरचे गोळे होणार नाही. तर अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती साधारण 2 मिनिट छान असं हे मिश्रण परतल्यानंतर ह्यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर टाकणार. तर छान असं आता हे साखर टाकल्यानंतर हे मिश्रण परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण छान असं याचा गोळा तयार होईल इतपत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिकही करू शकतात. पण 1.5 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, जे की ह्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर सुरुवातीला 3 ते 4 मिनिटपर्यंत गॅस हा मी मोठाच राहू दिला व त्यावरती छान असं हे मिश्रण घट्ट करून घेतलेलं. इतपत हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. तर आता मी गॅस हा मंद केलेला आहे. तर तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये केसराचं दूध देखील टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. पण मला इथं 2 रंग मिक्स असलेले मोदक तयार करायचे आहेत, म्हणून मी यामध्ये केसराचा वापर केलेला नाही. किंवा तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट देखील मिक्स करू शकतात. अगदी 1 ते 2 मिनिटापर्यंत परत हे मिश्रण छान असं मंद आचेवरती शिजवून घेणार. तर अशा पद्धतीने बघा कढईला आजूबाजूला लागलेला जो भाग आहे ना तो सुद्धा ह्या चमच्याने असं काढत राहायचं, जेणेकरून तळाशी हे मिश्रण लागणार नाही. तर साधारण हे मिश्रण शिजायला 5 ते 6 मिनिट लागतात. इतपत अगदी झटपट होणारी ही मोदक रेसिपी आहे. तर ह्या मिश्रणापासून तुम्ही वेगवेगळे मिठाईसुद्धा बनवू शकतात. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. तर आता हे मिश्रण मी 2 भागामध्ये डिवाईड करणार. तर इथं मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे मला इथं 2 रंगाचे हे मोदक मिक्स करायचे आहेत, म्हणून मी ह्या मिश्रणाला अशा पद्धतीने डिवाईड करून घेणार. तुम्हाला एकाच रंगाचे हे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही एका रंगाचे देखील हे मोदक तयार करू शकतात. किंवा तुम्ही इथं फूड कलर नाहीही वापरला व अशा पांढऱ्या रंगाचेही बनवले तरी हे मोदक अतिशय सुंदर दिसतात व खायला देखील चविष्ट लागतात. तर तुम्हाला फूड कलर नको आहे तर तुम्ही स्किप करू शकतात. तर इथं मी अर्ध्या मिश्रणामध्ये ऑरेंज रंग मिक्स करत आहे. तर अशा पद्धतीने ऑरेंज रंग टाकल्यानंतर मिक्स करून घेणार.
तर अशा पद्धतीने हे मिश्रण मी मिक्स करून घेतलं. जास्त भांड्यांचा पसारा न करता हेही मिश्रण त्याच डिशमध्ये एका साईडने काढून घेणार. तर साधारण मिश्रण हे तयार झाल्यानंतर 10 मिनिटापर्यंत छान असं थंड करून घेतलं, जेणेकरून छान अशी बाइंडिंग येईल मोदकांना अजूनही. तर आता आपलं हे मोदकांचं मिश्रण तयार झालेलं आहे. पटकन मोदक बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे व याला आता तूप लावून घेणार. तर प्रत्येकी मोदकाच्या वेळेस तूप लावण्याची काही गरज नाही. अगदी 3 ते 4 मोदक वळल्यानंतरही साच्याला तूप लावलं तर अगदी सहज हे मोदक निघतात. तर अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर आता यामध्ये पिस्त्याचे काप ठेवून घेणार, जेणेकरून मोदक हा छान अजूनही दिसायला सुंदर दिसेल. तर जरासुद्धा ह्या मिश्रणामध्ये तुपाचा वापर न करता आपण हे मोदकांचं सारण तयार केलेलं आहे. जर तुम्ही ह्यामध्ये तूप वापरत असाल ना, तर ह्या मोदकांना अजूनही छान अशी चकाकी येईल व हाताला जरासुद्धा हे मिश्रण चिटकणार नाही. तर ह्यामध्ये मी तुपाचा वापर केलेला नाही, तर थोडं हे मिश्रण असं ह्या पद्धतीने हाताला चिटकत आहे व साच्यामध्ये एकीकडे पांढरा रंग व दुसरीकडे ऑरेंज रंग अशा पद्धतीने भरून आता हा साचा मी बंद करून घेणार व त्यानंतर छान असं हे मिश्रण यामध्ये घट्टसर दाबून दाबून असा हा साचा पॅक करून घेणार, जेणेकरून मोदक हा अजूनही छान आकर्षक दिसेल व ह्यावरती अशा पद्धतीने हे वरती आलेलं मिश्रण काढून घेणार बघा. आणि छान असा हा मोदक तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहेत ना. तर जसा हा दिसायला सुंदर आणि सुरेख आहे ना, तसाच चवीला देखील छान आहे. तर हे मोदक आपण उपवासाला देखील बनवू शकतो. तर छान असे सुंदर सुबक हे सर्व मोदक मी तयार करून घेणार. तर बघा किती सुंदर झाले आहेत ना हे सर्व मोदक. तर अशाच पद्धतीने सर्व हे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत व अगदी मऊ व लुसलुशीत हे मोदक तयार झालेले आहेत. तर हे मोदक ओल्या खोबऱ्याचे असल्याकारण अगदी मऊ होतात व अशा पद्धतीने तुम्ही साचेचा वापर न करता अगदी हाताने सुद्धा हे मोदक तयार करू शकतात. तर आता हे मोदक अगदी अर्ध्या तासाकरिता मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार, जेणेकरून हे मोदक छान असे सेट होतील. तर बघा अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला मोदक दाखवते. तर तुम्हाला हा मोदक तोडूनही दाखवते. बघा किती सुंदर दिसतही आहे व मऊ लुसलुशीत आणि रसरशीत हा मोदक तयार झालेला आहे. अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी ही मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली व तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी परफेक्ट असे येतील ही माझी खात्री आहे. व तुम्हाला मोदक जर बनवायचे नसतील किंवा तुम्हाला एखादी बर्फी जरी बनवायची असेल, तर तुम्ही सहज हेच मिश्रण तयार करून छान अशी आपण मार्केटमधून आणतो तशीच ही बर्फी किंवा पेढा देखील घरीच तयार करू शकतात. तर नेहमीप्रमाणे माझी ही साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि मुख्य म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.